नमस्कार. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण हा माझ्या यूट्यूब प्रवासातील 50वा व्हिडिओ आहे. जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तेव्हा खूप भीती वाटायची. प्रत्येक वेळी वाटायचं, मी नीट बोलू शकेन का? लोकांना माझे व्हिडिओ आवडतील का? पण आज मागे वळून पाहते तेव्हा वाटतं, भीतीपेक्षा एक पाऊल पुढे टाकणं महत्त्वाचं होतं. आज माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक सबस्क्रायबर, प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक व्ह्यू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. मनापासून धन्यवाद, कारण तुमच्याशिवाय हा 50वा व्हिडिओ शक्य झाला नसता. चला आता सुरुवात करूया माझ्या दिवसाची. मला दिवसाची सुरुवात स्वच्छ आणि नीटनेटक्या घराने करायला खूप आवडते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी लिव्हिंग रूम आवरते. सोफा पुन्हा नीट लावते, कुशन त्यांच्या जागेवर ठेवते, कारण छोटासा बदलसुद्धा संपूर्ण घराचं रूप बदलून टाकतो. आज डायनिंग टेबलचा कवर देखील बदलतेय. मला नेहमी वाटतं, घरातल्या छोट्या छोट्या बदलांमुळे घरात एक फ्रेश फिलिंग येते. ही कामं खूप मोठी नाहीत, पण दिवसाची सुरुवात शांत आणि आनंदी करण्याची पुरेशी असतात. तर इथे मी जसं टेबल कवर बदलला, मी काल काही फळं घेऊन आली होती, ती फ्रूट बास्केट जागेवर ठेवली, फळं धुवून त्याच्यात ठेवली. त्याच्यानंतर जे काही मी टेबलवरचं काढून ठेवलं होतं, जसं चमच्याचा स्टँड झाला, माझं पिण्याचा पाण्याचा तांब्या झाला, तो सगळा छान असा व्यवस्थित आवरून ठेवला. त्याच्यानंतर ही जी काही नॅपकिन होती हात पुसायची, ती आता ऑलमोस्ट 4-5 दिवस झाली होती जी वापरली, त्यामुळे ती मी धुवायला टाकली आणि परत एक फ्रेश नॅपकिन तिथे आणून ठेवल्या. छोट्या छोट्या गोष्टी बदलल्याने पण मन किती छान आणि आनंद वाटतं, नाही का? आणि हे काही माझ्या मंदिरातनं हे माळ लागलेल्या होत्या, ज्या मी 2 दिवसापूर्वी धुवून ठेवल्या होत्या. त्या मी आता सगळ्या विचार केला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आतमध्ये ठेवते, कारण आता लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहे, तर तेव्हा मला डेकोरेशनसाठी लागेल. म्हणून माझ्याकडे हा एक प्लास्टिकचा बॉक्स रिकामा होता, ज्याच्यात मी हे सगळं छान असं भरून ठेवलं, जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा मला गरज पडेल तेव्हा सगळ्या गोष्टी मला एकत्र भेटतील आणि मला परत वेळेवर कुठे धावपळ करायला नको. ह्या छोट्या छोट्या सवयीनं आपलं आयुष्य खरंच खूप सोपं करून जातात. ही कामं खूप मोठी नाहीत, पण दिवसाची सुरुवात शांत आणि आनंदी करण्यासाठी पुरेशी असतात. लिव्हिंग रूम झाल्यावर आता किचनची वेळ. रात्री डिशवॉशरमध्ये ठेवलेली भांडी सकाळी बाहेर काढते, त्यामुळे किचन पुन्हा एकदम मोकळं वाटतं. सगळी भांडी त्यांच्या जागेवर ठेवून प्लॅटफॉर्म स्वच्छ करते. माझ्यासाठी स्वच्छ किचन म्हणजे फक्त स्वच्छता नाही, तर दिवसाची एक पॉझिटिव्ह सुरुवात आहे. स्वच्छ किचनमध्ये चहा बनवणं असो किंवा स्वयंपाक, सगळं जास्त उत्साहाने होतं. कधी कधी मला विचारलं जातं, रोज हेच रुटीन करून कंटाळा येत नाही का? पण खरं सांगायचं तर घर आवरणं म्हणजे माझ्यासाठी फक्त काम नाही, हे माझ्या कुटुंबासाठी केलेलं प्रेम आहे आणि स्वतःला दिलेली एक शांत सुरुवात आहे. यूट्यूबमुळे या साध्या क्षणांनाही एक वेगळं महत्त्व मिळालं. आज माझ्यासारख्या अनेक गृहिणी माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. 50 व्हिडिओ पूर्ण झाले, पण हा शेवट नाही, हा तर एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. पुढच्या दिवसांमध्ये अजून होम ऑर्गनायझेशन, कुकिंग, डेली रुटीन, क्लिनिंग, मोटिवेशन आणि माझ्या वेट लॉस जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आजच्या या खास व्हिडिओसाठी कमेंटमध्ये एक हार्ट नक्की द्या, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या या प्रवासात माझ्यासोबत आहात. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि माझ्यासोबत हसत राहा. नमस्कार.